आपल्या सोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार कृपाल तुमाने। आज समन्वय समितीची बैठक आहे पूर्व विदर्भासाठी। कोण नेते या बैठकीत उपस्थित असणार आहे आणि काय चर्चा अपेक्षित आहे? महायुतीतल्या सर्व घटक पक्षाची आज या ठिकाणी एअरपोर्ट जवळच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये मेट्रोची आम्ही बैठक करतो आहे। या बैठकीला सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। पण पूर्व विदर्भातील सर्व प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि खाली तालुका लेवलपर्यंतचे सर्व तिन्ही पक्षाचे आणि घटक दल आणखी जे आमचे बाकी आहेत त्या सर्व पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार। जवळपास 1000 पदाधिकारी तिन्ही पक्षाचे मिळून राहतील आणि यामध्ये सर्व विषयावरती सविस्तर चर्चा होऊन पुढच्या ज्या आगामी येणाऱ्या निवडणुकीकरता ही समिती संपूर्ण पूर्व विदर्भासाठी प्लॅनिंग करेल आणि प्रचाराची निवडणुकीची संपूर्ण आखणी ही समिती करेल। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शिवसेनेतर्फे तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे काही नेते आहेत, स्वतः मुख्यमंत्री ऑनलाईन असणार आहे। तुम्ही किती जागा विदर्भात 62 पैकी मागणार आहात? किती जागांवर दावा करताय? कारण की या बैठकीत तुम्हाला सांगावं पण लागेल की किती जागा लढणार? आम्ही पूर्व विदर्भाचा आता मी दौरा केला आदरणीय शिंदे साहेबांनी मला जबाबदारी दिल्यानंतर, आणि जे मी पूर्व विदर्भात बघितलं तर जवळपास आम्ही 10 मतदारसंघामध्ये मजबूत आहोत आणि ती 10 मतदारसंघ आम्ही पूर्वी लढविलेले पण आहे। अशा मतदारसंघ मिळावे अशी आमच्या संपूर्ण पूर्व विदर्भातल्या शिवसैनिकाची इच्छा आहे। परंतु याचा निर्णय तिन्ही नेते, मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब करतील। ते जो निर्णय करेल, जो उमेदवार आम्हाला देईल, महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून देऊ आणि पूर्व विदर्भामध्ये परत एकदा महायुतीचा झेंडा आम्ही रोवू। नागपूर जिल्हा महत्त्वाचा आहे, उपराजधानीचा जिल्हा, गडकरी फडणवीसांचा जिल्हा, तुम्ही या जिल्ह्याचे। नागपूर जिल्ह्यातून किती जागा 12 पैकी तुम्ही दावा करताय आणि कुठल्या कुठल्या? असं आहे की आम्ही आता रामटेक आणि उमरेड ती आमच्या वाट्याचीच आहे, 2 सीटा आमच्या वाट्याच्या आहेच आहे। पण नागपूर शहरातून पण 2 जागा मिळाव्या अशा सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे आणि तसा अहवाल मी पक्षाला दिलेला सुद्धा आहे आणि त्यावरती पक्ष निर्णय करणार, यात कुठे शंका नाही। तिन्ही पक्षाचे नेते त्यावर चर्चा करतील, परंतु ज्या जागा मिळतील त्या जागा आम्ही लढवू आणि विजयी करू। बऱ्याच ठिकाणी गुंतागुंती आहे, तिन्ही पक्षाचे नेते इच्छुक उमेदवार तयार आहे। तो गुंता कसा सोडवला जाणार? या समन्वय समितीच्या बैठकीत त्याबाबतही चर्चा होणार आहात? समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सर्वच विषयावरती चर्चा होईल। उद्या जिथे एक प्रायमरी बैठक आहे ती, आजची बैठक जी आमची होऊ घातलेली आहे युतीची ती एक प्रायमरी बैठक आहे। परंतु त्यानंतर ही समन्वय समिती सतत बसून आपला निर्णय करतील आणि जो काही गुंता असेल, गुंता सुटवायला जास्त वेळ लागत नाही। राजकारणामध्ये गुंते फार लवकर सुटतात, सुटलेलेच असतात, फक्त एक खिचाची वेळ असते, ती खिचली, लाईन खिचली की सर्व सुटून जातात। या बैठकीत उमेदवारांची चाचपणीसुद्धा केली जाणार आहे, कारण की निवडणुका आहे लवकरच। नाही, ही जी समिती आता फॉर्म झालेली आहे आणि आता ही मेन समिती आता बनणार आहे, त्या समितीच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या म्हणजे ती महायुतीचे जेवढे आमचे घटक दल आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या नावाचे जे काही नावं असतील त्या नावाच्या विषयावर चर्चा करून कोण उमेदवार खऱ्या रूपाने निवडून येऊ शकतो याची चाचपणी करण्यात येईल आणि ज्याही पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची त्याची कॅपॅसिटी असेल त्याला ती जागा दिल्या जाईल। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।